बाळाने मला सांगायला पाहिजे होतं, पण कलियुग आहे, काही घडू शकतं. त्रेतायुगामध्ये बापाच्या अगोदर मुलगा एकच वारलेला आहे, फक्त श्रावण बाळ. द्वापार युगामध्ये त्या संख्या वाढल्या. एकट्या धृतराष्ट्राच्या अगोदर 100 पोरं मेले. कुंतीच्या अगोदर कर्ण गेला, सुभद्रेच्या अगोदर अभिमन्यू गेला. द्वापारमध्ये भरपूर घटना झाल्या. कलियुगामध्ये तर लाखो, कोट्यानु कोटी एवढंच बाळ पाण्यामध्ये पडलं आणि आज स्वर्गवासी झालं. अंतःकरणापासून वाईट वाटतंय. अर्थात हे दुःख ज्याचं जळतं त्यालाच कळतं ते. पण तुम्ही सगळ्या गावाने त्या दुःखामध्ये सहभागी झालेले आहात. तुमच्या दुःखामध्ये मी सुद्धा सहभागी आहे. पांडुरंग काहीही करो, पण त्याला आपल्या चरणाजवळ जागा देऊ आणि पुढचा जन्म चांगला आयुष्यमान होऊन धन संपदा आणि विद्यावान आरोग्यवान व्हावा, एवढंच त्या बाळासाठी मी बोलू शकतो. आजची जी कीर्तन सेवा आहे श्री रामकृष्ण वेडू पवार यांच्याकडनं आहे. सकाळ आणि संध्याकाळचं जेवण कोणाकडनं ते कार्यकर्ते सांगतीलच नंतर. जो अभंग आपण निवडला सेवेकरता, या अभंगाची पार्श्वभूमी अशी आहे, जगामध्ये तुम्ही काहीही करा चर्चा होतेच. चांगलं वागा, वाईट वागा, प्रचंड यश मिळवा, नाही तर प्रचंड नुकसान होऊ द्या तुमचं, चर्चा होणारच. चर्चा आपोआप करतात लोक. आपण वाट पाहू नये. लोकांचा नियम आहे, सुखाच्या वेळेस कमी येते, दुःखाच्या वेळेस जास्त चर्चा करते, उजळणी करतील दुःखाची. पहिला मुद्दा, आपण दुःखी आहोत हे तुम्हाला सांगितलं कोणी? सुखाची अपेक्षा का करताय? सुखी नाहीत का तुम्ही? ज्याला एक हात आहे तो 2 हाताच्या माणसांकडे पाहून दुःखी होतो की मला एकच हात आहे, मला एकच हात आहे. ज्याला 2 हात आहे त्याला अंगातलं काम निघित आहे. बिन हाताचा पोरगा पायाच्या बोटांमध्ये ब्रश धरून चित्र काढतोय. अशी चित्र काढतो की एक एक चित्र 5-5, 7-7 हजार रुपयाला विकलं जात. बिन हात, 2 हात नाही, एकतली राहणार तर नाही की घेस करा नाही रे, यांना का 5,000 होते, मग तू लिहू नको. नाही कळत ना ती कला. कसा शिकला तो? हात नाही. आंघोळीसाठी पाणी कधी दुसऱ्याला सांगितलं नाही मला बादली भरून पाणी टाकून द्या. कसा लिहू? परिस्थिती माणसाला सगळं शिकवते. परिस्थितीवर मात करा. मोबाईल पाहताय का कोणी? कीर्तन ऐकताना अजिबात मोबाईल हँडल करू नका, नाही तर मग अवतरी दांगडो मोडा. आणि बोलू नका एकमेकांशी. बोलायचं असेल तर ज्याच्या वेळेस आम्ही विठ्ठल नाम चिंतन वगैरे करू त्यावेळेस प्रत्येकाने म्हणायचं. मोठा आश्चर्य आहे जगामध्ये. कला संपादन करण्यासाठी वेळ घालवावा लागतो. रात्रीतून कोणी शिकत नाही. एका रात्रीतून जे पोरं पैलवान बनतात किती वर्ष व्यायाम करतात? सोपं का व्यायाम करणं? 1500 दंड, 1100 बैठका, एवढ्या काळांचे. मॅगी कैसन होई का ते?
पिझ्झा असा तारा तुटतो. हे बर्गर वाले करतील का एवढं व्यायाम? नूडल्स बाहेरने तरी लक्ष द्या या गोष्टींकडे. पुराने मागेलं की नाही त्याला नूडल्स आणा, त्याला मॅगी आणा, काठी आणा पहिले पोऱ्यासाठी सांगण्यासाठी खाऊ द्या ना त्याला. मेथीचे लाडू होते खानदेशचे, जुन्या भांगाऱ्या अजून असतील. इथला कडू लागेल, एकडे लाडू एकडे कारलं. मेथी लाडू कारलं जर ठेवा 2 ताटलीच मा ते एक सांगेल त्या तो लाडू सांगेल कारलं म्हणजेच बरे दोन्ही सारखा कडू लागेल. तरी एक माणूस 2-2 लाडू खाई जाय. आम्ही लहान होतो, आमच्या काकाच्या, आमच्या सख्या, आमच्या आत्याच्या मुली डिलिव्हरी व्हायच्या. मी त्यांना काटणं आसपास फिरू. तिसरे त्या लाडू आवडे नाही तर मला दाखल, पण पहिले कडू आवडे. मी कीर्तन मध्ये कडूच बोली राहिलो. मी तट लागला फिरू असा. आमची आई यायचे, त्या आमच्या बहिणीला विचारायचे का ते पत्न काही घे एवढा मग मी काही जायला राहू नेहमीची. 50 किलो सिमेंटची गोणी डोक्यावर घेऊन मजुरीला जायचो आम्ही. 3 किलोमीटर गोणी ठेवत नव्हतं महाराज खाली. कशावर यायचा पोंदासवरी काही लाचा बी वाटते नाही एवढ्या. हार आहे आपला. हा ना, लग्नामध्ये वाढायचे वाढपी लोक, भाऊबंदकीतलेच गावातलेच लोक राहायचे. एक जण अर्धी भाजी बुंदी खाई जाय. लग्नाच्या अगोदर बुंदी पाडायचे आपल्याकडचे लोक. ते बुंदी पाडायला पीठ उरेल राहे, डांडा तूप राहे. ते पीठ मग तिखट कालाय तुले डांडा तूप मग कोणी भजा करस का त्या काही जायचे. एकले बी कोकला लागेल आणि हाती पकडाई राहणार. स्टॅमिना कमी झाला. काय अपेक्षा होत्या, काय मिळत होत. जो पहिले जिले त्या जेवण जायचो, मागे राहायचा, तो मुख्यात राहायचा. रडायचे का लोक दिवसभर. सासू असे शब्द सुनांना बोलायचे, नुसती बोलायचे नाही. इथे एक तरी बाई अशी असेल. माझ्या घरी मी स्वतः पाहिलंय. माझी आजी भानगडीमध्ये माझ्या आईच्या थोबाडीत ठेवून द्यायची. कोणती आई? जी माझी आई साने गुरुजींची विद्यार्थिनी, एवढी सुशिक्षित बाई. पण सासू मुसळ आमटी दे, देरच्या पानं चालव आमना गरमा आणि आजली सारखी. तो काळ होता. पारगाने लिहिली ना कधीच नाही. आणि आता थोडस बोललं की मी नाही आणणार. बरं असं बी बोला धरम नाही, तू चालणे जाईल बा. हाही जत्रा, कोणती जत्रा दुकान लागेल ते आपलं आपले परिवर्तन संसार का नियम है. संसार जशी कलाटणी घेईल त्याप्रमाणे आम्हाला नियम बनवावे लागतील, त्या प्रकारे कायदे करावे लागतील, त्याप्रमाणे वागावं लागेल. भरभरून 9-9 वारी साड्या असायच्या त्यावेळेस. भला मोठा पदर घेतला जायचा. त्या 6 वारवर आल्या, पदर अजून कमी झाला. अजून पंजाबी ड्रेस आले. कसा ना पदरले अजून पुढे जमाना काय कलाटणी घेईल आणि कोणते पोशाख इथे येणार आहेत आपल्या देशामध्ये, आपल्या खानदेशामध्ये, ते आम्हाला आजच माहिती आहे. त्याप्रमाणे आम्हाला वागावं लागेल. तसे नियम बनते. कालावधी बदलला. जिथली मेथी तिथला गवली आहेत बाया, ती बदली गे. पायली बरगवून हातपाव मेथी होई कतच राहिलं. सुख आपल्या जवळ आहे. दुखी झालो तर आपण हा भ्रम निर्माण केला आमच्या मनात. अजून काय पाहिजे आम्हाला. एवढ्या गरिबीमध्ये ज्यावेळेस गावातलं आमंत्रण यायचं तर लोक त्या दिवशी घरी सकाळी स्वयंपाक करत नव्हते.
तिथे जेवायला जायचे, पोट भरून खायचे आणि चर्चा चालायच्या गल्लीत, एक टाइम न बाकी. आता गर्दीनं जी सर जातस एवढासा भात द्या, एवढासा भात द्या, मुसळामध्ये द्या, भात नको देऊ. अन्नाची गरजच राहिलेली नाही ना सुख ना दुःख. काय आनंद वाटायचा गावात जर एकच अपघात झाला, वर्षभर दुःख करायचं, त्याला म्हणायचे दुःख. आता कालदिन घडेल घटना आज जुनी वाटायला लागली. ना दुःख ना सुख. कशाला म्हटलंय सुख, कशाला म्हणतात दुःख. एक माणूस अशी चित्रकारिता शिकला, समोर माणूस बसला की त्याच 2 मिनिटात चित्र काढून द्यायचं, रेखाचित्र जसंच्या तसं. असा चित्रकार एका स्टँडवर बसलेला असताना एक श्रीमंत अशा मॅडम तिकडनं आल्या, सुंदर होत्या खूप आणि श्रीमंत होत्या. त्यांनी त्या चित्रकाराला काहीतरी असं रेखाटताना पाहिलं. ते म्हणाले की महाशय माझं चित्र काढाल का तुम्ही? म्हणे हो काढू शकतो. म्हणे जसंच्या तसं? म्हणे हो अगदी उभे हो. पण मला वेळ नाही, मला एसटी पकडायची. म्हणे किती वेळ आहे मॅडम तुम्हाला? म्हणे 10 मिनिटांनी माझी गाडी आहे. म्हणे मी तुम्हाला 3 मिनिटात चित्र काढून देतो. म्हणाले काढा, नाही काढता आलं. म्हणे मी तुम्हाला नुसतं पाहिलं ना, आता तुम्ही गेल्या तरी चालते, मी सेम टू सेम चित्र काढू शकतो. म्हणाले मला वेळ आहे, काढतो. मी वाटलं पुढच्या गाडीने जाईल, 1 तासानंतर आहे, काढा माझं चित्र. म्हणाले नाही हीच गाडी काढा, 3 मिनिटात काढून. म्हणाले पोज द्यायची आहे का तुम्हाला? कमाला पटेल त्या पोज मध्ये? म्हणे नाही, मी पोज मध्ये बसते समोर, तुम्ही तसं चित्र काढा. बसल्या त्या मॅडम अशा. 3ऱ्या मिनिटाला चित्र हातात ते दाखवलं. म्हणाले व्हेरी नाईस, सुपर, अप्रतिम, खरंच हाडाचे कलाकार आहात तुम्ही, हे चित्र मला द्या. म्हणे मॅडम फुकट नाही मिळणार, तुम्ही काढा. म्हणाले मी काढलं, माझ्याजवळ आहे. म्हणे काय द्यावं लागेल? म्हणे 20,000 रुपये लागतात. 20,000 रुपये 3 मिनिटाचे? म्हणे 3 मिनिटाचे नाही मॅडम, हे 3 मिनिटात चित्र काढण्यासाठी मी 30 वर्ष प्रयत्न केलाय. हे 2 तास बोलतो आम्ही कीर्तनकार लोक, 10 तासाचा अभ्यास करावा लागतो आम्हाला. 10 तास पुरेल एवढं साठवणे. इथे बसल्यानंतर ते सगळं आठवणे, साठवणं झालं. मग आता आठवणं आणि वठवणं दोघं एकाच वेळेला आहे. का आज आठवण करून सकाळी सांगू वाटे? साठवणे, आठवणे आणि वठवणे या 3 गोष्टींसाठी काळ घालवावा लागतो. तेव्हा कुठे समाधान लाभतं. पण आनंद जर प्राप्त करायचा असेल तर काय करावं लागेल? ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे तैसेची राहावे, ठेविले आनंदे
आपण सुखी जाऊ, पण आपल्याला हेच माहित नाही आपण सुखी नाही. हे कोणी आमच्या डोक्यात भरून दिलं. जे बाळ पोटात असताना आई विधवा झाली, बापाच्या मृत्यूनंतर 2-3 महिन्यांनी जन्माला येणार बाळ, बापाचा चेहरा माहिती नाही, बापाचा रंग माहिती नाही, काहीच माहिती नाही, बापाचं सानिध्य नाही, बापाच माहिती नाही. दुखी होतं कधी बोल नाही, त्याच्या मनात भरवलं जात बिनबापना सेवा माय, बिनबापना. मग तो त्या माहितीच्या मी बिनबाप नाही, हे मनात भरवणाऱ्यांच्या नादी लागू नका. ज्यांना माहिती नाही ते सुखी आहे. आणि सांगू नका या भलत्या गोष्टी, सामर्थ्य कमी होत. आता मागे 2 दिवसापूर्वी युट्यूबवर एक टाकलं होतं मी. एका व्यक्तीकडे एक मौल्यवान हिरा होता. हिरा इतका मौल्यवान होता की त्याची किंमत कमीत कमी 300 कोटी रुपये असेल त्या हिऱ्याची. पण त्या हिऱ्याला एक तडा गेलेला होता. मोबाईल उलटा करून लाईट चमकत. तर ती व्यक्ती तो हिरा घेऊन ज्वेल म्हणजे हिरा, हे जे दुकानांवर लिहिलेलं असतं ना, ज्वेलर्स, दागिने, अलंकार, यांच्या अर्थ समजून घ्या. आणि मरण पहिले गणच समजी लेवांचे आपले समजणार नाही. दागिना कशाला म्हणतात? दागिना म्हणजे काय, अलंकार म्हणजे काय? ज्याला दाग दिला जातो ना बनवताना, त्याला दागिना म्हणतात. घेताना जेवढं वजन आहे तेवढं पण मोडायला जर तुम्ही गेले तर अन्य धातूचा दिलेला डाग ज्याच्यातून वजा केला जातो, डाग लागेल, त्याला दागिना म्हणतात. अलंकार मूळ धातूचाच डाग देऊन वजनात अजिबात घट नाही, त्याला अलंकार म्हणतात. साधू संत भगवंत हे अलंकार आहे. ज्या वजनाने आले त्याच वजनाने गेले. वजन विचारलं काय वजन संतांचं? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची, एवढ्यासाठी झालो. बोलिले जे ऋषी साच भाळे वर्ताय, ते सत्य ठरवण्यासाठी आलो. हे झालं आज. येताना, घेताना, मोडताना ते काय घेई नवी जन्म यासाठी देवा, चरण सेवा साधावया, तेच मोल, तेच काम. भले तुला पटेल तसं, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. मोल तेच अलंकार. दागिना डिझाईन दागिन्याची चांगली दिसू शकते, बाह्य सौंदर्यावर जाऊ नका. बर ते बंद करून द्या थोडं. श्रीराम शब्द चांगला आहे, पण हे बरं हे तरी जय श्रीराम. आता 5-6 दिवसापूर्वी ते कोणाची रिंगटोन होती, शेंदुर्णी 5 वारा जाईल राहील, आणि कीर्तन पण शेंदुर्णी 5 वारा जाईल राहील. तर ते कोकावतात मी आता म्हणून वाकार बाबल्या. हे बरं वाटलं जय श्रीराम. अलंकार वेगळा, दागिना वेगळा. आम्ही काय केलं? पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. अनेक दोष होते मागच्या जन्माचे. कर्मानुबंधीने मनुष्य लोक कर्मजाळामध्ये अडकलो. त्या कर्मानुसार आम्हाला वर्तमान काळामध्ये संचित क्रियामान भोग
यांचा विचार करून आमचं प्रारब्ध तयार झालं आणि त्यानुसार जे वाट्याला आलं याला दुःख म्हणाल का? केले कर्म झाले ते जे भोग आले, आम्ही जे केलेले उपकार तो आहेर आम्ही आणला, जे द्यायला रक्ताचं भेट मग ते वाट्याला आलं नाही. खेळ किती करणार हो, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. यावर जर मात करायची असेल विचार सुखाचा, विचार पॉझिटिव्ह ठेवा. काही झालं सकारात्मक वृत्ती ठेवा. प्रत्येक गोष्टीला नाराजच होऊ नका, नाराजच होऊ नका. आपले पूर्वज बुद्धिमान सासवा असायच्या घरांमध्ये म्हाताऱ्या, एक एक दल्ली 5-5 6 उवा सोपं आहे का? 5-5 6 मुलं, त्यांच्या 5-5 6 बायका, प्रत्येकले 3-3 4-4 पोरे. दर महिना मग एक वाढदिवस, कोणा होणार आहे, नाही तर नातवणार आहे, नाही तर नाचणार आहे, नाही तर दल्लाणार आहे. दर महिना वाढदिवस, दर साल कोणतं एक मर्याच रडणार नाव नवी तेवढंच बुकी लिहायला पडेल. लगेच हॅपी बर्थडे टू यू सुरू. सुख आणि दुःख सगळं मिश्रण आहे संसारामध्ये. 6-6 7-7 सुना नांदवायच्या म्हाताऱ्या, जेवणाचा अंदाज चुकायचा कधी कधी. एक माणूस 3-3 भाकरींना हात लावायचा. एका दिन कमी मी काय भाकरी पडेल त्या म्हाताऱ्या गाया दे ना तू असले पाठी इसतोर त्या तुकडा बुजणाला तेवढा मोठा काला मोडलेत, कांदा चिरिलेत, तेल बिल लोणचा न फवारी बटा पोरले आणि सगळ्यांना सांगायचे की अहो काला भगवान कृष्णने काही तर वृंदावन उपमा मोठे वापरा ना. देवनी आव काला खादा होता. गोपाळे असले प्रत्येकांना सांगितलं होतं, ते बी म्हणे जुनी अपुरती येऊ काला हाऊ काला होता. तई ना पण काला रास का ताऊ का बाळा नाही ना, तई ना काला शेवटला रोज सांगतो आम्ही, पण आज बाशी भाकरी पडेल. सगळ्यांना थोडा आणि काय टेस्ट होती महाराज बाशी भाकरीस ना काला मा काय आनंद होता. कोणाला कळेल, एक कोणालाही अन्य लोकांना कळणार नाही. फक्त जे अनुभवी असतील तो काला कसा होता ते नाथ महाराजांना विचारा, तर मग ते सांगताय की एक जनार्दनी प्रेम अति गोड अनुभवी सुरवाड जाणतील, अनुभवी सुरवाड जाणतील. प्रेम आपला सुख आहे, आनंद आहे. मग आनंद द्विगुणित करायचा आहे आणि सुख जसंच्या तसं टिकवायचंय. काय करावं लागेल? प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, या गोष्टी अनुभवजन्य आहेत. 5-5 7-7 सुना असणारी म्हातारी अशी गडवरली देवीनगत शांत बसे आणि एकच होती हाय दोन येणार जेथे हाय बी मागारले आणि ती बी मागारले आणि येणार जेथे आवडेल. शेजारा पोरे मधले सुट्टी म्हातारी की आले ते केस इच्छित केसे येणार ते ताटलेले तेच ना मग दूध नकाला काय जेत्रे कोण्या वळायल्या आणि काला कोण काही राहिला. सुख शाश्वत आहे.
सुख काही थांबला जाणं पडत. सुखी व्हायचंय का तुम्हाला? सुखी जने व्हावे जगनी व्हावा अफवांवर विश्वास ठेवू नका. आपण दुःखी होत असत. ज्यांना दिसत नाही ते ब्रेन लिपी मध्ये ज्ञानेश्वरी वाचताय. आंधळे माणसं रामभद्राचार्यजी महाराज वेद वेदांत उपनिषदांपासून रामचरितमानस भगवद्गीता भागवताचे श्लोक मुखोद्गत दोघं डोळ्यांनी आंधळे. गुलाबराव महाराज विदर्भातले जन्मांध होते. जन्मल्यापासून आंधळे. 40 ग्रंथ लिहिलेत त्यांनी. डोळ्यावर यायचं आपले वाचता येणार नाही. कुणी सांगितलं तुम्हाला दुःखी आहे? भ्रम झालाय. कोणतीही गोष्ट करायची म्हटली की आपलं काय निर्माण होतं माहितीये का? समजा एखाद्या पोराने जर म्हटलं की पप्पा मी आता 10वी झालो ना, मी BCS करणार, मी MBA करणार पुढे. पोरग बोलत नाही तोपर्यंत त्या चुलता मित्र देख बर तोडणं केले आऊ. कोण सांगितलंय ना 10वी 3 नापास होईल. बोगस लोकांच्या नादी लागू नका. दुःखी व्हाल. जे ग्रेट आहेत ना, मुन्ना भाई लगे राव, कर प्रयत्न बेटा, जरूर सक्सेस असेल, यशस्वी असेल. नो टेन्शन. टेन्शन कुणाला येतं माहितीये का तुम्हाला? जे अटेन्शन राहत नाही. जे अटेन्शन आहे टेन्शनचं कामच नाही. मग टेन्शन म्हणजे काय? सावधान. मग सावधान म्हणजे काय? तू म्हणजे नाही कीर्तनचे का बातम्याची? हाय म्हणजे काय, ते म्हणजे काय? तारीख देणारले बोलावते त्या हाऊसवर येलो होता का? दुसरा चांगला मरी जातात का? आई म्हणजे काय, ते म्हणजे काय विचाराय ना? सांग ना. मग सावधान म्हणजे काय? तत्पर असणे. लग्न लावत असताना बोहल्यावर नवरदेव नवरी आले. पहिला शब्द त्यांनी काढला सावधान पासून स्वस्ती स्त्री गणनायकम पासून तदेव लग्नम सुदिनम तदेव इथपर्यंत किती वेळा सावधान शब्द म्हणतात कल्पेश महाराज? माल काय माहिती. सावधान सोपं नाही. पुढे म्हणजे मोठा मुख बघाय. चांगला ना खबरी बटी घ्या. काय सावधान शब्द 45 वेळा उच्चारला जातो. 18 विश्वे लग्न मुहूर्त प्रवर्तते पर्यंत 45 वेळा सावधान शब्द उच्चारला जातो. कळाला का मला त्याचा अर्थ? नाही कळाला. मुला मुलीचं लग्न जुळवताना आम्ही ब्राह्मण देवतेकडे जातो, ब्राह्मणाकडे आम्ही देतो. पर्यांना व्हायचे, वरण व्हायचे. देखा बरोबर दादा कबो पांटा वलटाई वालटाई गुणाकार खरी खुरी. मुलामध्ये 32 गुण आहेत, मुलीमध्ये 28 गुण आहेत. काही हरकत नाही. आता 1 जानेवारीच्या दिवशी माझ्या नातूचं लग्न जुळवलं आम्ही. तरी आम्हाला बामण बठेल, मी त्याने बाजूलाच बठेल. मग त्यांनी म्हणाला आतमध्ये ना, मीच तटे वासरात लागली गाय शहाणी म्हणपाती ना, हे बा
बाबा 32 गुण मुलाचे 28 गुण मुलीचे. पर्याना बी मायबाप बटेल पण पोर बिन जवाई बी जीवनारी सुनबाई त्यांची तिने बी मायबाप बटेल. इथलाच ना समोर त्या बाबांनी विचारू नये पोऱ्यानं कितला गुण आहे? 32. मुलीमध्ये किती गुण आहेत? 28. पण याच ना मग गुण कोणता आहे? चांगला गुण कितला आहे त्या दोन्ही? तो बाबा की मी गण देड जाणार एखाद बास पर्यंत विनोद होता. आता तिथे माझी मुलगी दिली तो ब्राह्मणही ना त्याने जावायच लागायचं. विचारलं काय मग गुण कसा देखायला जात? मरस तर समजत नाही नेमकी कोणता गुण निय बाई. जी लग्न करत ती नवी ध्यान माहित नाही. आणि जर तिला विचार का बहीण पाहुणा कस काय गुण नाही भाऊ चौपडी गे दादा मला मामाने जांभले अनवत आहे स्थळ किडा पडतील मरी जायचो त्याला उकललावरती तिनं माझ्या कधी सावध हो आम्ही. संसारामध्ये सावध नाही, व्यवहारामध्ये सावध नाही, सुख काय माहिती नाही. कशामुळे आम्ही सावध नाही. त्याच्यासाठी आम्हाला हजारदा सांगितलं गेलं सावधान. पण आमचं नाही ना लक्ष. तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला नाही कळलं आम्हाला विचारा. सावधान ऐसे काय ते विचारा. सावधान ऐसे संसारामध्ये जेवढे लोक आले तेवढ्यांनी आम्हाला विचारा. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सांगू. देहू पंचक्रोशी मध्ये एक चर्चा सुरू झाली की तुकाराम महाराज नावाचे एक सिद्ध संत आहे. देव प्रसन्न झालाय त्यांना, देवाचं दर्शन झालंय. एकाने सांगितलं देवाचं नुसतं दर्शन नाही झालं, देवाशी बोलणं झालं. हे कोणाला देवाशी नुसतं बोलणं नाही झालं, देवाशी त्यांचं भांडण सुद्धा झालं. अरे भांडण बोलणं चाललंच नाही. स्वतः त्यांचं म्हणणं आहे देव पहा वया गेलो, देव वया
म्हणाले ते देव पाहायला गेले आणि ते स्वतः देव झाले. एकाने सांगितलं, काय सांगतो मला, तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे की आमच्यासारखं सुखीच कोणी नाही. अहो म्हणे, त्यांनी जर सुख प्राप्त केले असेल तर आम्ही आपण त्यांना भेटायला येतात लोक भेटायला. तुम्ही जगा वेगळं काही निर्माण करा. आता तुम्ही निर्माण केलं, लोक भेटायला येत नाही का? लोक विचारत नाही का मिरचीचं बी कोणतं, मिरची कशी लावायची, काय करायचं विचारत नाहीत का लोक तुम्हाला? अगोदर आपण शिकावा. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. आणि काही काही लोकांचं म्हणणं काय आहे, आमल्या मानाला पाहिजे. अरे तू कसा मा खायचे, सारा मान पोतारा मान कथा मानतील लोक. काहीतरी हो. पण तू आत्ता मागे मला वाटतं काही महिने झाले असतील, त्या बिग बॉस मध्ये ते एक पोरग आलं होतं. आता इथलं गंध येते. बिग बॉस मध्ये त्याने 1 नंबरवर आले ते पोरग. चांगले चांगले आउट झाले. हो, करावं लागतं ना काहीतरी. गडबड कोणती हे आता तर म्हणजे वाचरड धंदे. आता घरमधल्या दल्ल्या बाहेर नाही गेल्या ना, त्या नातीतले डोक्यात ठेवला नाही. आता नाही चालत ते माझे काय घास तेल लावते पेट्रोल खोबऱ्याचं तेल डोक्याला लावत. मुलींना लावते, पोराला लावत नाही. शाळेत जायचंय, आम्ही शाळेमध्ये होतो, आम्ही दल्ली माले असं काही खोबऱ्यात तेल लाई वाया कसा का वारा येणं, काय केस उडी जाईल अशी पापडी पापडी नुसती डोक्याला येत नाही होती की जमा गयाचा आथरुमाल नाही पाहिजे पापड्या काय आनंद नव्हता का? आता सगळं आहे खिशामध्ये, रुमाल आहे, सगळं काही आहे. तेल लावायला काय रोग राहणार. बरं एवढं चांगलं तेल मिळत नव्हतं. पॅराशूट खोबरेल तेल आहे घराघरामध्ये. ती जी जात होई आमले तरी त्या बाटल्या अशा दराला जात, त्या फुटी जाय उन्माधून तोलून शाळा सुरू होई जाय. लेट गई की तक तो बहुण्यारा बम काळी त्या आयतं तेल पाटल्याला ऑलबेट जाय. आता केवढं मारत. पॅराशूट कंपनीने काय शोध लावला, हिवाळ्याच्या बाटल्या वेगळ्या, चवडा दाखवण्या तसं तसं कळे ना लई द्या बा बरं वाटलं. ती नातना समोर मी तेल लावत आणि ती म्हणा नाही आजोबा हे चांगलं नाही दिसत, हे म्हणजे बॅड बॅड हाय बॅडची खोबरं तेल लावणं बॅडची. आणि तू मॅगी नाही रिपोर्टच ते चांगलं आहे. ती मॅगीनं तर लांबा तार वडता ठसका घ्या, 3 रोज ऍडमिट राहिले. सुख आपल्या जवळ आहे, दुःख विकत घेऊ नका. तुकाराम महाराजांकडे मंडळी जाऊन पोहोचले. बना ना काहीतरी ग्रेट व्हान. असे काही काही फरक पाहिले तर मी एक म्हैस पाहिजे सुरुवात काही सर त्या पोरांकडे आता 65 वर्षे. नो एज्युकेशन, नो व्हॅल्युएशन, काहीच नाही. गावात किंमत नव्हती. आठपेटी उधार भेटेल. या मंडप पेक्षा 3 पट डबल शेड डोक्याचे 10 लाख रुपयानं.
नुसतं शेड 10 लाख नाही. मी एक मारा दिली गो ते देखांत म्हणे बाबा पगार मागितला तरी म्हणतो चांगला विचार करशील पगार आपल्या लोकांची विचारसरणीच दुःखी बोगस नाही म्हणे असं मी समजा धंदा पडी घ्या काही शेड कवडा तुली मी तू म्हणजे तेवढा देवा लावतो त्याने या विचारसरणीच अशा आहेत आणि या विचारसरणीमुळे काय झालं आम्ही खाली यायला लागलो ऱ्हास व्हायला लागला. या अशा विचार करू नका ना. पोरांना पॉझिटिव्ह शिकवा ना. काही झालं तरी पोरांच्या मनामध्ये सत्य काय असत्य काय सुख काय दुःख काय हे सांगा. एका शेतकऱ्याकडे 10-12 एकर जमीन होती त्याची आणि बांधावर बरीच मोठी मोठी झाडं होती आणि एका झाडावर एक चिमणीचं घरटं होतं. त्या घरट्यामध्ये तिची 3 पिलं होती. चिमणी अशी उडून जायची कुठून तरी दाना चारा जे काही असेल ते आणायचे लेकरांच्या सोचीमध्ये भरायचे. ते पोरं थोडेसे उडण्यासारखे होते. तर अचानक कानावर बातमी आली शेताचा मालक आला आणि सांगायला लागला सालदारांना भाऊ या बागेला झाडे तो टाकाना म्हणे खाते. सालदाराने सांगितलं चालेल म्हणे दादा. ते पोरं एकदम दुःखी झाले. त्यांची आई आली चिमणे ते सांगायला लागले म्हणे आई इथे शेतमालक आला होता आणि सालदारांना सांगितलं गड्यांना की उद्या हे तोडून टाका झाड हे सगळे झाड तोडून टाका. आई हे झाड तोडलं मग आपलंही घर तुटून नाही. तुम्ही चिंता करू नका नाही तुटणार उद्या हे झाड म्हणे. आई मालक बोलला हो बोलू दे. 15-20 दिवस महिना गेला झाड काही तुटलं नाही. चिमणी गेली अशी चारा शोधण्यासाठी पुन्हा मालक आला आणि स्वतःचे त्याचे 2-3 मुलं होते शेतातच काम करायचे. त्या 3 पोरांना सांगितलं म्हणजे उद्या ही झाडं तोडून टाका म्हणे. कुंपणावरची वाडा मारलाय झाडे तो टाका. पुन्हा सांगितलं चालेल म्हणे पप्पा. पोरांनी चिमणी आल्यावर पुन्हा सांगितलं आई तो शेतकरी आला होता आणि पुन्हा त्या मालकाने सांगितलं त्याच्या मुलांना सांगितलं म्हणे झाडं उद्या तोडून टाका. पोरं हो म्हणाले. म्हणे आई मग उद्या काय करायचं काही चिंता करा झाडे तुटणार नाहीत. पुन्हा 2-1 महिने गेले. मग शेतकरी आला पुन्हा पोरं पाहत आहे. त्याने सांगितलं एका सालदाराला बोललो पोराला बोललो काय ती परची करोड कुठे म्हणे आपली म्हणे का बरं पप्पा ती कुराड काट्या कालीन पाठी मी या झाडे तोडणार आहे म्हणे. त्या मुलांनी लगेच सांगितलं म्हणे आई आज पण शेतकरी आला होता आणि त्याने त्या सालदारांना मुलांना सांगितलं की ती कुराड कुठे ती काढून द्या मी उद्या झाड तोडणार आहे. मग कालीन झाड तुटी जाईल म्हणे. आई आपले तुम्ही चिंता करू नका. ज्या दिवशी तुम्ही मला सांगितलं होतं ना सालदारांना सांगितलं धोक्याची सूचना त्याच दिवशी आली होती की दुःख येणार आहे. चिंता करू नका. मी एका ठिकाणी चांगलं घरटं बांधलंय उंच झाड आहे आणि त्या झाडावर आपलं या घरटेपेक्षाही चांगलं घरटं या 2 महिन्याच्या कालावधीत मी बांधलंय. काय शिकाल याच्यातून? अहो काप्या देईन तो काप्या देईन मग आले 5 वसून याच ना भरोसावर तुम्ही घरटा बांधशात. स्वतःची ताकद कधी कळेल? स्वतःच्या ताकदीच्या बाबतीत विचार करा ना तुम्ही. संकोच होणे काय झालाची लहान आम्ही लहान नाहीत आम्ही दुःखी नाही. आमची ताकद माहिती काय घेया पोषण ब्रह्मांडाचे
तुकाराम महाराजांच्या पत्नीने तुकाराम महाराजांच्या पाठीत ऊस मारला. सांगत फिरले का ते? रडत बसले का ते? आणि आपलंच कसं असं एवढ्या एवढ्या गोष्टीलाही धरू. आपल्याला जर पत्नीवर रागवायचा अधिकार आपल्याला पतींना दिलेला आहे, मग त्यांना नाही का आपल्यावर रागवायचा अधिकार? आपणच लग्न करेल तिथेच त्यांनी करेल का आपला सांगितलं? सप्तपदीच्या 7 फेऱ्या आम्ही फिरलो, 4 फेऱ्या आम्ही पुरुष मंडळी फिरलो, 3 फेऱ्या त्या नाही फिरल्या का? एवढा तेवढा कमी असेल. महिनामध्ये 10 संताप करना अधिकार आपले माणसे असल्याचे, मग 21 नवरावर संताप करना अधिकार त्यातले नाही. झोपी घ्या का तुम्ही? जागे त्यांना नाही का अधिकार? संताप आहे तर शांतता आहे. संताप वादळ आहे. वादळ का कायम चालच काय? वादळ दोन मिनिट जा. पण शांतता वादळानंतरची असो अगोदरची असो, ती कला आहे. आणि ती कला ज्याच्याकडे येते सुखी आहे. नवरा जर बायकोला काही बोलून बसला उलट सुलट, नवराच्या काय बोली त्यात भरोसा नाही. आणि प्रत्येक बाईचा अभ्यास झालेला आहे. नवरा मुलांकडे ध्यान देते नाही. ध्यान तिसरी ट्रेनिंग कुत्र बुकी राहणार समजेल. ध्यान देते नाही, समजत नाही असं नाही. प्रत्येक गोष्ट काय त्या पुरावाच करत बसतील का? नवरा काही बी बोलतेस, काय बेंड सुमार लागत बोलते, अक्कल राहत का? तुम्हाला आज वाटलं ना मी कीर्तन करा ना, मी काही सुजोर बोलतोय का? काही होत नाही. मग माणूस जर बोलू शकतो, काही बोलला बाहेर उसून बसत, मनाला लागून जात. मग दुसरी कोणीतरी बाई येईल किंवा दुसरा नातेवाईक येऊन आपल्या पत्नीला समजावेल. इतका दुर्बल पती राहू नका. स्वतःच्या पत्नीचा रुसवा स्वतः काढता आला पाहिजे. त्याला म्हणतात सुखी माणूस. जर नवरा रुसून बसलेला असेल तर याला त्याला फोनने लावाना, तुम्ही पाहुण्यात समजाड दे, तुम्ही पाहुण्यात समजाड दे. ज्या घर मसाला घुसना ते जर ठिकाणावर असतं आठवणी मला माहित कोण. तुमच्यामध्ये क्षमता नाही का? रुसलेल्या पतीला तुम्ही समजवू शकत नाहीत का? तुमच्या नजरेमध्ये नशा आहे, ओठामध्ये अमृत आहे, शब्दामध्ये संगीत आहे. तुम्ही नुसतं लहान बाळाला झोळीत टाकलं आणि 2 शब्द बोलले, लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला. त्या बाळाला नुसतं सांगायचं काम आहे, ऐकतं ना ते. शब्दामध्ये जादू आहे तुमच्या. पोरगा जर म्हणत असेल आई मामाच्या गावी जायचंय ना, आई लगेच सांगते हो बेटा आपला मामा उद्या येणार. तू म्हणाली होती ना का आज येणार आहे, तो पा आपला मामा तो झाडाच्या मागे ना, तो चांदव मामा. चंद्र ग्रह आहे, तारा आहे, त्याला तुम्ही मामा म्हणायला भाग पाडलं. एवढं सुख तुमच्या शब्दामध्ये. मग पोऱ्या ऐकू शकत, नवरा ऐकवू नये का? काबरं जायला ना मुतारा पिवाले. आपल्या नजरेतली नशा कमी समजावणं अशी काही सुखकर कला आहे महाराज. नवरा बायकोचं जर भानगड झालेली असेल, भावा भावांची भानगड झालेली असेल, मुलाची बापाची भानगड झालेली असेल, समजवण्याची कला इतकी सुंदर असते काही लोकांकडे. तर रुसणाऱ्याला असं वाटतं फिर रूठ जाने को जी चाहता किसी के मनाने में जन्नत वो पाई. समजवण्याची कला अशी काही चांगली की असं वाटतं पुन्हा रुसून जावं. मग देवावर पुन्हा तुकाराम महाराज रुसले, पुन्हा रुसले. तुम्हाला काय वाटतं
वाटतं पुंडलिकाने एकदाच बोलवलं का? ही तर एक बाजू आम्हाला माहितीये महाराज, पण रुसून बसलेला पुंडलिक पंढरीमध्ये आणि आई बापांची रात्रंदिवस सेवा करतोय, आई बापांची सेवा करतोय. मी नाही मरणार, तू आल्याशिवाय मी नाही मरणार, नाही मरणार मी, तुला इथे यावंच लागेल. रुसून बसला. रुक्मिणी माता रुसून बसल्या. दिंडीर वनामध्ये आल्या. तिथे आले भगवान कृष्ण आणि आल्यानंतर तिथे पाहताय तर काय केलं? पायी भेरकावली वीट, नुसती वीट भेरकावली आणि सांगितलं की बस हीच अपेक्षा होती, हेच पाहायचं होतं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या. आता एवढीच अपेक्षा आहे. ज्या पद्धतीने तू उभा आहे ना, तुळशी आरगळा कासे पितांबर आवडे निरंतर याची ध्यान कायम स्वरूपी आम्हाला याच रूपामध्ये तुम्हाला पाहायचंय. पाहिलं का तुम्ही पांडुरंगा? मकर कुंडले, कानातली कुंडले, तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मणी विराजित. हे जे दिसतंय ना, ते पुंडलिकाने जे सुख भोगलेलं होतं, जगद्गुरु सांगायला लागले, तुका म्हणे माझे याची भंडारे डोंगरावर. आणि त्यांनी विचारलं, महाराज अहो तुमच्याकडे पाहिलं तर असं नाही वाटत की तुमच्या जीवनात दुःख असेल? म्हणाले दुःख नाही, आमचं दुःख संपलं, दुःख उरलंच नाही. तुका म्हणे अवघी चिंता वारली, संपली. चिंता म्हणजे दुःख, आम्ही सुखी आहेत. महाराज मग